एका जागी राहून सातत्याने तपश्चर्या करणारे पुण्यात्मे होय. फळ देणारे वृक्ष इतर कोणाकडून कसलीही अपेक्षा न धरता फळ फूल देतातच. गाय, बैल, घोडा इत्यादी प्राणी त्या जन्मांत समाजास उपयोगी असतात. फरक एवढाच की मनुष्य प्राणी हा इतर जीवात्म्याचे भरण पोषण करतो. त्या इतर जीवात्म्यांना स्वतःचा असा सद्विचार नसतो. तरी सुद्धा काही जीवात्मे हे त्या योनीत परमेश्वरी उद्दिष्टानेच सांभाळत असतात. जीवात्म्यांच्या या योनीमधून जन्मजन्माच्या फेऱ्यांच्या कर्मकार्याचे महत्त्व लक्षात घेऊन दत्त संप्रदायाचे सद्गुरू श्री दत्तात्रेय तसेच ते नाथपंथाचे आद्य गुरु होय. त्यांनी स्वतःच 24 गुरु उपदेश ग्रहण केला होता. गुरु म्हणजेच जो अक्षय सत्य ज्ञान देतो तो. त्या गुरुमध्ये काही पर अपर भाव नसतो. मनुष्य सुद्धा जन्मता मातापित्यास गुरुच मानतो. पुढे ज्ञान देणारे उपासना मार्ग दाखविणारे गुरु करतोच. तेव्हा श्री दत्तात्रेयांनी जे 24 गुरु मानले त्यामध्ये काही आश्चर्य विकल्प मानण्याची जरुरी नाही. श्री दत्तात्रेयांनी जे गुरु केले त्याबद्दल सांगोपांग माहिती जरी प्राप्त होऊ शकली नाही, संक्षिप्तपणे ती घेणे इष्ट आहे. श्री दत्तात्रेय म्हणजे अवधूत. त्यांनी संबंध विश्वाला गुरु रूपांत पाहिले. आत्मज्ञानाच्या चिंतनात श्री दत्त गुरूंनी अनेक गुरु केले. ज्या जीवात्म्यामध्ये प्राण्यांमध्ये जो सद्गुण त्यांनी पाहिला त्या गुणापुरतेच त्यांना गुरु मानले. बुद्धीने त्या गुणाचा अंगीकार केला. तसेच अवधूतांनी यांचा उत्तम गुण पाहून त्यांना गुरु मानले. त्याचप्रमाणे ज्यांच्यातील दोष पाहून त्या दोषांचा त्याग केला त्यांनाही गुरु मानले. तेव्हा अवधूत म्हणतात तसे ज्यांचा उत्तम गुण घेतात तो गुरु, तसेच ज्यांचा दोष पाहून त्या दोषांचा त्याग केला तोही गुरुच. म्हणून चांगले गुण स्वीकारू व अनिष्ट दोष त्यागू हे दोन्ही गुरु होण्यास महत्त्वाची तत्वे होय.